जय संविधान। मी 60 तांबवे जिल्हा परिषद या सर्वसाधारण गटातून काल उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेला। खरं तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाला मतदान करण्याचा, निवडणुकीला उमेदवारी करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे। त्यामुळं मी तांबवे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचा उद्देश स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलेलं होतं की सत्ता ही सर्वसामान्यांच्या हातामध्ये गेली पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना सत्तेची चव चाखता आली पाहिजे। अर्थातच सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। परंतु तांबवे जिल्हा परिषद गटाचा इतिहास पाहिला तर तांबवे जिल्हा परिषद गटामध्ये प्रस्थापितांनाच सत्तेची चव चाखता आलेली आहे, किंबहुना व्यक्ती केंद्रित राजकारण सुरू आहे। या गोष्टीला शह देण्यासाठीच मी या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेलो आहे। माझा व्यक्तिशः कुणाला विरोध नाही आहे, परंतु सर्वसाधारण व्यक्तीच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या असल्या पाहिजेत। या उद्देशानं मी या निवडणूक रिंगणामध्ये उमेदवारी करून या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेलो आहे। या विभागातील जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं मी या निवडणुकीमध्ये विजयी होणार यात काही मात्र शंका नाही। तरीसुद्धा मी या विभागातील माझे मतदार बंधू भगिनी, त्याचबरोबर माझे मित्रमंडळी यांना एक आवाहन करू इच्छितो की सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीकडे सत्ता असली पाहिजे। या उद्देशानं येत्या 5 फेब्रुवारीला मला मतदान करून मला सातारा जिल्हा परिषदेचा एक सुजाण प्रतिनिधी म्हणून आपण पाठवावं आणि मला खरंच मतदान करून तुम्ही जिल्हा परिषद सातारा या जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्यासाठी संधी द्याल अशा अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।